लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर। आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध। याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर। साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल। आजच भेट द्या साई कमल फर्निचरला। प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर। मोबाईल 98 814 73 753। राहता येथील हजारो भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या वीरभद्र आणि मायंबा देवाच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। या यात्रेत गळवंतीला म्हणजेच बगाडाला गळी लागण्याची परंपरा आहे। नवसाची मुलं गळवंतीला लागल्यानंतर रथ मिरवणुकीला सुरुवात होत असते। डफांच्या तालात काठ्यांची आणि मुखवट्याची मिरवणूक काढली गेली। यात्रेच्या निमित्तानं मोठा उत्साह पाहायला मिळाला। 2 दिवस ही यात्रा सुरू असते। राहता तालुक्यातील हे ग्रामदैवत वीरभद्र महाराज यांच्यावरती राहतावासियांची अपार श्रद्धा आहे। अतिशय पुरातन असलेल्या देवस्थानमध्ये चैत्र महिन्यात उत्सव होत असतो। या देवस्थानला अनन्यसाधारण महत्त्व आहे। शिर्डी आणि राहता या गावांच्या सीमेवरती या देवताचं मूळ स्थान आहे। आजपर्यंत या पूजेचा मान भगत परिवाराकडे आहे। वीरभद्र महाराजांची आख्यायिका सांगितली जाते। सुमारे 700 वर्षांपूर्वी गावातील कासार समाजाच्या महिलेची अपार श्रद्धा या देवावर होती। रोज मध्यरात्री मुहूर्तावरती पूजा करण्यासाठी ही महिला 5 किलोमीटर जंगलातून जाऊन पूजा करायची। मात्र आपली सून एवढ्या रात्री जाते तरी कुठं असा संशय सासऱ्याला आल्यामुळं त्यानं एक दिवस तिचा पाठलाग केला। तर पूजा करत असताना आपला सासरा आल्याचं पाहून ही महिला भयभीत झाली आणि तिनं देवाला विनवणी केली। त्यानंतर ती वीरभद्र महाराजांच्या तांदळात विलीन झाली। तेव्हापासून या महिलेचा सासरा देखील देवाचा भक्त झाला आणि तोही दर दिवशी देवाची सेवा करू लागला। मात्र वयोमानानं थकलेल्या भक्ताला पूजेसाठी शरीर साथ देईना। तेव्हा देवाचा धावा करत भक्तानं देवालाच आपल्याजवळ येण्याची विनंती केली आणि देवही भक्ताच्या हाकेला धावून आले आणि म्हणून चैत्र पौर्णिमेला मोठी यात्रा या ठिकाणी भरत असते। डफांच्या तालावर देवाच्या काठीची आणि गळवंतीची मिरवणूक निघते। आपल्या नवसाची पूर्ती झालेले शेकडो भाविक गळी लागून नवस्फूर्ती करतात। भाविकांची या ग्रामदैवतावर श्रद्धा असून आपल्या दिवसाची सुरुवात देवाच्या दर्शनानं ते करत असतात। या मंदिरामध्ये शेकडो वर्षांपासून भाविकांकडून नित्यनेमानं पूजा होते। या सभागृहात पूर्वी साईबाबा इथे येऊन बसायचे। त्यांच्या पदस्पर्शानं ही जागा पावन झालेली आहे। तांदळाच्या स्वरूपात असलेल्या ग्रामदेवतांची संख्या राज्यात तशी कमीच आहे। यात्रेला बराच मोठा इतिहास आहे आणि ही यात्रा हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान जयंतीचा उत्सव साजरी करून मारुती मंदिरामध्ये हनुमान जयंतीचा उत्सव साजरी करून सुरू होती आणि या ठिकाणी 5-6 वाजता जे आपल्या गळवंती रथाची मिरवणूक सुरू होते आणि नवनाथ मंदिरामध्ये जात असते। नवनाथ मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी गळी लागण्याचा कार्यक्रम होतो। महिला पुरुष आपले काही नवस असतात, ज्यांच्या इच्छा पूर्ण झालेल्या असतात, त्या इच्छा पूर्ण झाल्यामुळं त्यांचे नवस पूर्ण झाल्यामुळे त्या ठिकाणी गळी लागतात आणि गळी लागल्यानंतर त्या ठिकाणी कार्यक्रम होतो। वर्षभराचं पर्जन्यमान असेल, पाऊस पाणी असेल, राजकीय स्थिती असेल, हे सर्व या ठिकाणी ते बोललं जातं आणि ते अनेक वर्षाचा त्याला इतिहास आहे आणि ते जवळजवळ 80-90% खरं होतं अशी आख्यायिका आहे। कैलास वैकुंठवासी तात्याभाऊ भगत यांचं वैदिक ऐकण्यासाठी यापूर्वी गावाबाहेरून लांबून लोक यायचे आणि त्यांनी ते नवनाथ मंदिर वीरभद्र देवालय ट्रस्टमध्ये समावेश केलं आणि या मंदिराचा कायापालट या ठिकाणी सुरू झाला। आता हे मंदिर आता नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या मंदिराकरता निधी म्हणण्यापेक्षा स्वतः वर्गणी देऊन फार मोठं काम या ठिकाणी केलेलं आहे। दुसरा विषय असा आहे की क वर्गामध्ये समाविष्ट केल्यामुळं या वर्षी थोडा कमी निधी मिळेल, पण इथून पुढच्या कालखंडामध्ये ब वर्गात समावेश होऊन आता पालकमंत्री नामदार विखे पाटील असल्या कारणानं
प्रचंड अशी मदत या ठिकाणी होणार आहे. वीरभद्र यात्रेच्या निमित्ताने गावामध्ये कसा उत्साह असतो आणि कसा आनंद घरोघरी बघायला मिळतो? याच्यामध्ये असं आहे की प्रत्येक घरोघरी पाडव्याला ज्या नारळ फुटतं तिथपासून घरोघरी गण लोक जीव घालतात. गावकरी लोकांना जे वर्गणी करतात, सेवेकरी असतात, त्यांना गावकरी गण म्हणून बोलवतात आणि सकाळ संध्याकाळ अशा पद्धतीने चालू होतात. त्याच्यानंतर इथं यात्रा होते. यात्रा झाल्यानंतर टपांचा खेळ प्रत्येक ठिकाणी होतो. असं जवळजवळ 2-3 महिने हा उत्साहाचा काळ या ठिकाणी चालू आहे. या गळवंतीला जे नवस्फूर्तीसाठी साधारण किती महिला आणि पुरुष आज गळी लागणार आहेत? आज या ठिकाणी साधारण 1300-1400 महिला आणि 200-300 पुरुष म्हणजे 1600-1700च्या आसपास. कारण हे दिवस उगेपर्यंत हा या ठिकाणी हा कार्यक्रम चालणार आहे. आज गेल्या 100 वर्षापासून वीरभद्र महाराजांच्या या मंदिराचा एक आख्यायिका आहे आणि जेव्हापासून वीरभद्र महाराजांचं मंदिर या ठिकाणी स्थापन झालं तेव्हापासूनची एक वेगळी कहाणी या ठिकाणी आहे. खरं तर जर पाहिलं तर कासार समाजाच्या महिलांचा एक नवस होता, भक्त होती ती. यापूर्वी या ठिकाणी अनेक जंगले होते आणि जंगलामध्ये ती महिला दर्शनाला जात असताना त्या ठिकाणी तिच्या घरच्यांनी तिच्यावर संशय घेतल्यानंतर तिनं साक्षात वीरभद्राला साकडं घातलं की मला इतक्या लांब येणं जमत नाही आणि मला या ठिकाणी माझ्या घरच्यांकडून तुमची भक्ती करण्यासाठी त्रास होतो, तर मला दर्शनाची जवळ व्यवस्था होईल असं करा. त्यामुळे वीरभद्र महाराज हे राहत्यामध्ये आले अशी जुनी आख्यायिका आहे. या ठिकाणी सर्वच धर्माचे, मराठी असतील, माळी असतील, धनगर असतील, इतर बहुजन समाजाचे लोक असतील, सर्वच लोकांचे या ठिकाणी भक्तिभावाने काठा निघतात. दरवर्षी या ठिकाणी गळी लागण्याचा कार्यक्रम असतो. ज्या लोकांनी वर्षभर नवस केलेले असतात, ज्यांची नवस पूर्तता होती, असे लोक या ठिकाणी गळी लागतात आणि आपल्या ज्या इच्छा पूर्ण झालेल्या असतात आणि ज्या इच्छा पुढच्या वर्षी त्या बोलून दाखवतात, असे लोक सुद्धा या ठिकाणी येतात आणि गळी लागतात. असा हा इतिहास आतापर्यंत वीरभद्र महाराजांचा आहे. वीरभद्र महाराज नवसाला पावणारा देव आहे. मी नवस केला होता की मला मुलगा व्हावा आणि मला मुलगा झाला म्हणून माझं पहिलंच वर्ष आहे. माझा मुलगा 2 वर्षाचा आहे आणि आम्ही सकाळपासून उपवास करतो, देवाचे गाण जीव घालतो, त्यांची आरती सकाळपासून त्यांचं सगळं चालू असतं. नाही भीती नाही वाटत, आनंद वाटतो एकदम. असं वाटतंय की एकदम भारी वाटतंय. वीरभद्र देवस्थानचे ट्रस्टी अध्यक्ष साहेबराव निधने यांच्यासह सर्व ट्रस्टी यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी लक्ष ठेवून होते. तर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही वीरभद्र महाराज मंदिराला भेट देऊन देवाचं मनोभावे दर्शन घेत भाविकांना यात्रेच्या शुभेच्छा दिल्या. प्रत्येक वर्षीच मी इतक्या वर्ष झाले मी वीरभद्र महाराजांच्या या यात्रेला, उत्सवाला मी नेहमीच दर्शन घ्यायला येतो. कालच मायंबाची यात्रा सुरू झाली. यावर्षी हनुमान जयंतीचा उत्सव त्याबरोबर आता एकत्र साजरा होतोय. पण आपण जर एकूणच जर वातावरण पाहिलं, हे पूर्ण भक्तिमय झालेलं आहे. हिंदुत्वाबद्दल की लोकांच्या मनामध्ये जी असणारी जी आस्था आहे आणि त्याबद्दलची एक समाजामध्ये असणारी जागृती आज प्रत्येकाच्या भाविकाच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. आणि म्हणून मला वाटतं हे जे आपले तीर्थक्षेत्र आहेत, हे आपले अधिष्ठानं आहेत, या अधिष्ठानांना नतमस्तक होणं, त्याचा आशीर्वाद घेणं ही प्रत्येकाची इच्छा असते. आणि ती माझी सुद्धा दरवर्षी इच्छा आहे परमेश्वरानं. त्यात माझी सुद्धा इच्छा तीच, आपण दर्शन घेण्याची, आशीर्वाद घेण्याची माझी इच्छा ती पूर्ण होते. खरं तर नवसाला पावणारा देव म्हणून याच्याकडे बघितलं जातं आणि हजारो महिला किंवा पुरुष गळवंती लागून आपली नवसपूर्ती करत असतात. एक अनोखी परंपरा हे गाव तर जपतंय. तुम्ही देखील काही नवस मागितला देवा? असं आहे की फार वर्षापूर्वी मी गळवंतीला नवस केला, गळवंतीला मी गेलो होतो, मी आणि आमचे मोठे भाऊसाहेब. पण जागृत देवस्थान आहे, गळवंतीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि परमेश्वर आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहे. आता मी जे परमेश्वर आशीर्वाद मागितले की महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचं दायित्व जे आदरणीय प्रधानमंत्र्यांनी माझ्यावर दिलेलं आहे, आमचे नेते मान्य देवेंद्रजींनी आमच्यावर दिलेला आहे, माझ्यावर दिलेला आहे. तो दुष्काळमुक्त करण्यासाठी, महाराष्ट्र करण्यासाठी आणि या नदी जोड प्रकल्पातून या खोऱ्यामध्ये पाडण्यासंबंधी परमेश्वराने ताकद आणि इच्छा, ताकद आणि आशीर्वाद
त्यांनी मला द्यावा अशी आज मी विनंती केलेली आहे. वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी, राहता. सकाळी नाही, आज रात्रभर आपण लाडूचा प्रसाद आणि महादेवाचा पिंड काम चालू आहे. अजून जवळचे 5 पाहिजे, 5 सुद्धा उपलब्ध होतील. आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08.